काय स्पॉट आहे हा, जबरदस्त. वा, एक्साइटमेंट. यावेळी आम्ही गेलो बालीतल्या अशा छोट्याशा बेटासारख्या ठिकाणी जिथे एकदम निवांत समुद्र किनारे आणि त्याच्या बाजूनेच केलेले मोठे मोठे लँडस्केप गार्डन. एकदम प्रीमियम लॅविश असा हा संपूर्ण भाग. इथे काहीच गर्दी नाही, त्यामुळे बाईकवर काही न ठरवता मोकाट फिरण्यासाठी बेस्ट जागा. थंडगार वातावरण एकदम. इथे इतके फोटोजेनिक स्पॉट आहेत की काही विचारू नका. आम्ही इथे राहिलो 5 स्टार बीच रिसॉर्ट मध्ये 8,000 रुपयांमध्ये. त्याचबरोबर आम्ही इथे बघितलं बाली ॲनिमल सफारी पार्क. आता काय काय बघितलं सांगत का? क्रोकोडाईल आणि लेपर्ड. जबरदस्त सोयी सुविधा असणाऱ्या पार्क मध्ये आम्ही बघितले एलिफंट शो, टायगर शो आणि ऑफकोर्स इथेही घेतला बेस्ट बालिनी स्पा 700 ते 800 रुपयात. तर बालीमध्ये कुटुंबासाठी जर तुम्ही परफेक्ट बीच हॉलिडे प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. फक्त व्हिडिओ मध्येच सोडण्याचं पाप करू नका. बरं, मागच्या व्हिडिओत आपण बघितलं एकदम अस्सल बाली, ज्यामध्ये आपण एक्सप्लोर केलं उबुड नावाचं सुंदर गाव, जिथे आहेत सुंदर धबधबे, मंदिरं, बालीमधले बेस्ट कॅफे आणि व्हायरल झालेलं बाली स्विंग. जर तुमचा तो व्हिडिओ बघायचा राहिला असेल तर पटकन बघून टाका, म्हणजे तो आणि हा असे दोन्ही व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला परिपूर्ण बाली ट्रिप प्लॅन करता येईल. आणि सुकीर्त जी चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब पण करून टाका. उबुडमधलं जंगल आणि डोंगरातलं बाली बघितल्यावर आम्हाला आता तिथला समुद्र किनारा फिरायचा होता. बालीमध्ये असंख्य समुद्र किनारे आहेत, पण लोक ठरलेल्या कुटा, चांगू, सेमिनयाक या ठिकाणी जातात, जिथे खूप गर्दी, गोंगाट, अगदी आपल्या गोव्यातल्या कलंगूट बागा बीच सारखं वातावरण. त्यामुळे आम्हाला कुटुंबासाठी एकदम शांत, निवांत आणि फॉरेन ट्रिप म्हणल्यावर एकदम लॅविश प्रीमियम वाटावं असं ठिकाण हवं होतं. आणि त्यासाठीच आम्ही गेलो बालीतलं छोटंसं बेटासारखं नव्याने डेव्हलप झालेलं ठिकाण म्हणजे नुसा दुआ, जे बालीच्या एकदम दक्षिणेकडे आहे. इथे आम्ही राहिलो हॉलिडे इन रिसॉर्ट मध्ये. हॉलिडे इन म्हणल्यावर माझा ऍक्सेंट एकदम बदलला. अथंग, रूम दाखव. तुम्ही फक्त हात दाखवलाय कारण इतका दमलाय तो. एक नंबर. तर हा बेड आहे, हा त्यांनी एक्स्ट्रा बेड सुद्धा दिलेला आहे. इथे चहा, कॉफी आणि असा एकदम नाही का लॅविश रूम असा कम्प्लिटली फील आहे. क्या बात है. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे जे काही समोर आहे ना, इथे बसायला सीट आउट आहे आणि डायरेक्ट सी व्ह्यू आहे. बाथरूम, वा वा वा, बाथरूम पण खटाखट आहे. मला वाटतं बाथटब असेल, पण बाथटब नाहीये. ठीक आहे. आयुष्यात कुठेही कितीही कसाही प्रवास करा, जेव्हा चहा हा पुण्यावरनं चहा आणलाय रेडी मिक्स, तो गरम पाण्यात घालून, मान्य आहे मला प्रॉपर चहासारखा तो होत नाही, पण तरी सुद्धा भाई मेंदूला जी काय किक मिळाली आहे. हॉटेलची लॉबी एकदम प्रशस्त, फुल टू फेला हुआ कारोबार टाईप, रिच व्हाइब्स. म्हणजे डायरेक्ट बाथरूम घालूनच इथे फिरायचं. जागोजागी मस्त सिट आउट्स. रिसॉर्टमध्ये 3 स्विमिंग पूल होते, 2 इनडोर आणि 1 आउटडोर. गेल्या गेल्या त्यांनी आम्हाला वेलकम ड्रिंक दिलं. फुकट होतं, लगेच घेतलं. साधं सरबतच होतं, पण छत्र्या बित्र्या लिंबू लावल्यामुळे असं उगाचच भारी वाटलं. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे इथे किड्स सेक्शन होता भाई. म्हणजे मुलांसाठी पेंटिंग, पॉट मेकिंग अशा खूप ऍक्टिव्हिटीज ते घ्यायचे, ज्यामुळे पोरं 2-2 तास आत बिझी. मला सांगतो इतकं सुख मिळालं ना याच्यामुळे. बाहेरचा जो स्विमिंग पूल होता त्याला लागूनच होता समुद्र किनारा आणि बसण्यासाठी प्रायव्हेट सनबेड असा लईच श्रीमंती थाट होता. बरं, या रिसॉर्टची एक रूम आम्हा तिघांसाठी पडली 8,000 रुपयांना आणि जर ब्रेकफास्ट घेतला तर 10,000 रुपये. भारतात बीचवरच्या 5 स्टार प्रॉपर्टीच्या तुलनेमध्ये हा दर नक्कीच रिझनेबल होता. नुसा दुआमध्ये अजून सुद्धा 3-4 हजार रुपयांपासून एअरबीएनबीचे ऑप्शन्स आहेत. जर तुम्हाला बजेट ट्रिप हवी असेल तर तुम्ही होमस्टे सुद्धा बुक करू शकता. तर संध्याकाळची वेळ आणि बीचवर जावं म्हणलं तर हे आहे आमचं रिसॉर्ट हॉलिडे इन आणि याच्या समोरच. पण ऍक्च्युली ना म्हणजे खेळण्यासाठी हा समुद्र किनारा चांगला नाही, कारण लाटा नाहीये तिथे आणि त्यांनी बांधकाम केलं आणि मुख्य म्हणजे हा थोडासा खोल पण आहे.
त्यामुळे इथे सगळीकडे त्यांनी दोऱ्या बांधल्यात. त्यामुळे जर फक्त समुद्राचा आनंद घ्यायचा असेल तुम्ही नुसतं बसून बघू शकता, पण पाण्यात जाऊ शकत नाही. पाण्यात जाण्यासाठी इथे गेगर नावाचा बीच आहे, तिथे पाहिजे तर आपण उद्या जाऊ. आणि छान आहे, हा संपूर्ण रस्ता आहे फरशीचा. आणि याला ते मसाज बीच म्हणतात. मसाज बीच का म्हणतात मला माहित नाही. तर सगळे रिसॉर्ट्स आहेत. हे हॉलिडेने, याच्या पलीकडे अजून एक रिसॉर्ट्स आहे, अशी लाईनीने रिसॉर्ट्स आहेत. आणि समोर समुद्र किनारा आहे. आणि त्या सगळ्या रिसॉर्ट्सना कनेक्ट करणारा हा रस्ता आहे. आणि हा इतका सुंदर रस्ता आहे ना. अरे वा, इथे लग्न दिसतंय. क्या बात आहे, अशा ठिकाणी लग्न कमाल वाटतं. इथे सायकल सुद्धा मिळते रेंटेड. सायकलिंग करायला पण खूप छान आहे. आणि हा रस्ता बघून ना मला एकदम वर्कलाची आठवण झाली. कारण वर्कलाला सुद्धा असंच आहे की क्लिफ साईडला संपूर्ण रस्ता आहे आणि तिथे सुद्धा एका बाजूला समुद्र आणि एका बाजूला सगळे रिसॉर्ट्स आहेत. पण तो क्लिफ आहे, कम्प्लिटली कडा आहे. इथे खाली समुद्र किनाऱ्यावरती त्यांनी हा रस्ता केला. रिसॉर्टला लागून मसाज बीचच्या बाजूने चालायला मस्त वॉकवे होता. संध्याकाळी किंवा सकाळी लवकर चालायला बेस्ट एरिया. काही ठिकाणी तर त्यांनी व्ह्यू पॉइंट सुद्धा तयार केले होते. दुसऱ्या दिवशी आम्ही बाईक रेंटवर घेतली, जी आम्हाला पडली 600 रुपये दिवसभरासाठी. आणि पेट्रोल 54 रुपये लिटर. त्यामुळे टाकी फुल करून आम्ही निघालो तिथूनच 8 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका बेस्ट स्पॉटवर. थंडगार वातावरण एकदम. 8 किलोमीटर कधी संपले कळलं सुद्धा नाही, इतका मस्त रस्ता. आणि आम्ही पोचलो पंताई पांडवा बीचवर. इथे जागोजागी पांडव आणि श्रीकृष्णाच्या मूर्त्या होत्या. पण पांडवा बीचवर नाही, तर आम्हाला जायचं होतं पंताई बराक या रस्त्यावर. ज्या रस्त्यावर जाण्यासाठी तिकीट होतं प्रत्येकी 150 रुपये. तर रस्त्यावर जाण्यासाठी तिकीट का, तुम्हाला कळेलच. पंताई बराकला पोचलेलो आहोत. आणि इथे आधी खरं तर बाईक अलाउड होत्या, पण आता इतकी लोक गर्दी करतात आणि लय फोटो आणि रीला बनवतात म्हणून त्यांनी बाईकवर जाणं आता बंद केलंय. हा तो रस्ता आहे, इकडून तो पूर्णपणे क्लिफचा रस्ता आहे. मग बाईक नाही तर तुम्हाला तिकीट काढावं लागतं आणि या त्यांच्या व्हॅनमधनं तिथं जावं लागतं. तिकीट जे आहे व्हॅनचं ते आमचं साधारण 30,000 IDR. 30,000 म्हणजे साधारण एक 100-150 रुपये तिकीट आहे प्रत्येकी, जे ओके. तसं तिकीट काढून त्यांच्या कार्टमधून 1 किलोमीटर पुढे गेल्यावर कार्ट एका जागी थांबली. आणि मग चालत पुढे गेलो तर एका बाजूला समुद्र आणि त्याच्या समोरच हा होता पंताई बराक रस्ता. हा रस्ता म्हणजे रस्ता नाही, तर चित्रपटाचं खोटं लोकेशन वाटावं असं हे ठिकाण. 2 डोंगरांच्या मधून कापून तयार केलेला हा रस्ता. फारच भारी ठिकाण, कधीच बघितलं नव्हतं असं. काय स्पॉट आहे हा, जबरदस्त. आणि इथे आधी बाईक अलाउड होती. मला तेच वाटलं होतं की अरे इथनं राईड करायला काय मजा येईल, पण खूप जास्त गर्दी असल्यामुळे त्यांनी आता बाईकसाठी प्रवेश बंद केलाय. पण तुम्ही जनरल चालू शकता, इथे चालायला पण छान आहे. आणि तिकीट घेतलं ते वर्थ आहे, कारण काहीच कचरा नाही अजिबात. सतत ते साफ करतायत आणि सुंदर. आणि समोरच समुद्र किनारा आहे. मागे इथनं मागे गेल्यावरती लगेच समुद्र किनारा आहे. जबरदस्त स्पॉट आहे. जर तुम्ही नुसादुवा साईडला आलात किंवा उलुवातूपासून सुद्धा हे 10-15 किलोमीटर अंतरावरती नक्की या स्पॉटला या. या रस्त्याच्या समोरच समुद्र कडा होता, तो सुद्धा कमाल व्ह्यू. पाण्याचा रंग एकदम निळाशार. नुसादुवा भागामध्ये उबुड सारखे इंटरेस्टिंग कॅफे नाही, पण इथे आम्हाला मिळालं अप्रतिम भारतीय ठिकाण, जिथे थाळी मिळत होती. त्याचबरोबर बाकी भारतीय खाण्याचे सगळे पर्याय होते. सकाळी आणि संध्याकाळी आम्ही तिथेच गेलो, इतकी छान चव होती. बरं, आता मी बालीला आलोय आणि भारतीय रेस्टॉरंटमध्ये ऑफकोर्स आम्ही आलोय. आणि भारतीय रेस्टॉरंट बालीमध्ये असणारच असं आपल्याला वाटतं, पण विशेष याचं मला वाटतंय की हे जे रेस्टॉरंट आहे ते मराठी माणसातर्फे चालवलं जात आहे. आणि हे मला खूप जास्त भारी वाटलं. आणि फक्त एक नाही, अशी 6 रेस्टॉरंट यांची आहेत. आणि माझ्यासोबत आहे, आपलं नाव? हाय, अमोल. अमोल. आणि वृषाली. जनरली म्हणतात की मराठी माणूस हा व्यवसाय करू शकत नाही, तर कसं काय, तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल? नाही, हा विचार एकदम चुकीचा आहे. मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही. कारण बिझनेस करायला फक्त तुमची एक नियत हवंय की बाबा मला करायचं आहे, एम हवंय की हो मी करू शकतो. आणि ना काय होतं माहितीये का, की आपण इकडे आलो ना तर भारतीय खाणं तर आपण मिस करतोच. चहा तर यांच्याकडे एकदम चहा सुद्धा अस्सल मिळतो. जेवण अप्रतिम आहे, कारण म्हणजे नॉनव्हेज पण जबरदस्त आहे. उर्मिला, तुला पण आवडलं ना जेवण? खरंच अप्रतिम आहे, कारण की ना नॉनव्हेज पण आहे इथे तर आणि व्हेज पण आहे. गरम गरम पोळ्या, गरम गरम भात.
आणि ही साही रेस्टॉरंट बालीच्या वेगवेगळ्या भागामध्ये यांची आहेत. थँक्यू. so much. या रेस्टॉरंटचं नाव आहे कबाब्स अँड करीज. तिसऱ्या दिवशी नुसादुआ पासून पाऊण ते 1 तासाच्या अंतरावर असणाऱ्या बाली सफारी आणि मरीन पार्क मध्ये आम्ही गेलो. बाईकनेच आरामात जाता येतं. जाऊन तिकीट काढलं आणि तर आता आम्ही आलोय बालीतलं ॲनिमल सफारी, जिथे प्रॉपर सफारी राईड आहे बसनी, नंतर ॲनिमल शोज आहेत आणि जोरदार महाग आहे. म्हणजे मला वाटलं होतं की 2-3 हजार रुपये तिकीट असेल. तर आता मी तिकीट काढलं तर पर हेड तिकीट साधारण 4-4.5 हजार रुपये पडतंय. आमच्या सगळ्यांचे मिळून 30,000 रुपये झाले पूर्णपणे दिवसाच्या ॲनिमल सफारीचे. बघूयात वर्थ आहे का, कारण फुकॉक आयलंड व्हिएतनाममध्ये हेच तिकीट जवळ निम्म होतं. म्हणजे 2500 रुपयाला तिकीट होतं, त्यात सगळं इन्क्लूड होतं. एवढे खर्च करतोय, बघूयात बरं असावं. आतमध्ये गेल्यावर त्यांची सफारी व्हॅन आली पिक करायला. वा, एक्साइटमेंट. मग पहिल्या सेक्शनला आम्ही बघितली मगरपट्टा सिटी आणि पुण्याचा बिबट्या, कारण दुपारी तो झोपला होता. तिथे होतं वेगळ्याच जातीचं माकड, ज्याला पाहून आम्हाला समजलं की नाकात फार बोटं घालू नये आणि नको तिथं नाक सुद्धा खुपसू नये, नाहीतर हे असलं काहीतरी होतं. तिथे एकाला लई खाज होती. त्याला म्हणलं युट्यूब चॅनल काढ. तो सेक्शन झाल्यावर पुढच्या वाईल्ड सेक्शनसाठी सफारी व्हॅन आली. वाईल्डच्या नावाखाली डुक्कर दाखवलं नाही, पण पुढे गेल्यावर अस्वल पण दिसलं आणि मग थेट मिस्टर वाघ. पण तो म्हणाला, आय डोंट गिव्ह अ शिट माय निगा, आता इथनं निघ. टायगरला बघून आमच्या बछड्याने ओरिओची शिकार केली. मग पुढे पाण्यात दिसला हिप्पो. त्याला बघून कळलं फक्त व्हेज खाऊन सुद्धा वजन वाढू शकतं. मग दिसला शाहमृग. तो म्हणाला, काय फालतूपणा चालू आहे. नंतर 2 वेगळ्याच जातीची हरणं माझीच जात श्रेष्ठ यावरनं भांडत होते आणि ज्याने भांडण लावले तो मागे निवांत चरत होता. मग दिसला सिंह. त्याने नुकताच बायकोचा ओरडा खाल्ला होता आणि तिच्या पाठीमागे आपण नाही कोणाला घाबरत असं म्हणत होता. इथे आमची सिंहीण पिलामध्ये व्यस्त होती म्हणून शांत होती. मग जिराफ प्रिंट आणि झेब्रा प्रिंटचा टी शर्ट घालणारे 2 प्राणी दिसले. खूप सारे पक्ष बदलून गेंड्याच्या कातडीचा झालेला महाकाय प्राणी सुद्धा दिसला. मग शेवटी हत्तीच्या आईला हत्तीच आला. त्यानंतर आम्ही बघितल्या डास खाऊन खाऊन मोठ्या झालेल्या पाली. त्यांची स्किन कोमोडोजेनिक असल्यामुळे त्यांना कोमोडो ड्रॅगन असं म्हणतात. कधी कधी मिसळ खाल्ली की ते आग सुद्धा ओकतात. त्यानंतर आम्ही बघितला टायगर शो. त्यामध्ये जंगलातल्या वाघांचं संवर्धन करण्याचा संदेश त्यांनी छोट्या नाटकातनं दिला होता आणि डायरेक्ट मेन लीड म्हणून त्यांनी वाघच घेतला होता. मग काय, अभिनयाच्या नावाखाली खांबावर चढण्यापासून ते पोहण्यापर्यंत सगळं वाघाला करावं लागलं. त्याचा परफॉर्मन्स बघून मी त्याला म्हणलं, तू मुंबई आर आहे. तिथे एक पेटिंग सेक्शन सुद्धा होता, ज्यामध्ये हरणं, शेळ्या, ससे, कासव असे अतिसामान्य प्राणी होते. त्यांना पैसे देऊन तुम्ही खायला घालू शकता. म्हणजे पैसे ते नाही देत, तर आपण पैसे देऊन त्यांना खायला घालायचं. आमच्या लेकांनी त्यांना लईच खायला घातलं. त्यानंतर बर्ड शो होता, ज्यामध्ये ट्रेन केलेले मोठे मोठे हॉर्नबिल होते. आयुष्यात कितीही उडलं तरी शेवटी पोटा पाण्यासाठी जमिनीवरच यावं लागतं असा संदेश त्या पक्ष्यांनी आम्हाला दिला. आणि मग झाला रॉयल एलिफंट शो. तुम्हाला खरंच सांगतो, असा शो आयुष्यात बघितला नव्हता. यामध्ये सुद्धा जंगल तोडीमुळे प्राणी कसे शहरात घुसतात, प्राण्यांना वाचवण्यासाठी जंगलच वाचवायला पाहिजे असा संदेश त्यांनी दिला होता. इथे नाटकामध्ये आम्हाला मुली मिळत नाहीत आणि त्यांनी थेट हत्तींना घेऊनच नाटक बसवलं होतं. खूपच छान होता अनुभव. ॲनिमल सफारी सोबत तुम्ही 3 शो इथे बघू शकता. त्यामुळे 4,500 रुपयांचं महागडं तिकीट आम्हाला एकदम वर्थ वाटलं. चौथ्या दिवशी आम्ही गेलो नुसादुआचा समुद्र किनारा बघण्यासाठी. भारी गोष्ट म्हणजे समुद्र किनाऱ्याच्या बाजूने त्यांनी मस्त लँडस्केप गार्डन तयार केले. त्याच्या आजूबाजूचे रस्ते, तो भाग म्हणजे इतका स्वच्छ आणि सुंदर. आणि तिथेच एक बेस्ट स्पॉट आहे, तो म्हणजे वॉटर ब्लू. इथे संपूर्ण खडकाळ भागातून त्यांनी वॉकवे तयार केले. या खडकांच्या मधून पाणी घुसून ते कारंजासारखं उडतं म्हणून त्याला वॉटर ब्लो म्हणतात. पाणी उडतंय का याची आम्ही वाट बघत होतो, पण भरती नसल्यामुळे पाणी काही उडायला तयार नाही. तर हे आहे नुसादुआतलं खूप महत्वाचं अट्रॅक्शन, ते म्हणजे वॉटर ब्लो. तर असे सगळे टेक्स्चर असणारी अशी खडकं आहेत आणि याच्या आतमध्ये लाट घुसते आणि पाणी वरती कम्प्लिटली कारंजासारखं वरती उडतं.
आत्ता भरती नाहीये नेमकी आणि भरतीची वेळ काय यांची पक्की नाहीये. असं मध्येच उडतं ते. तर जेव्हा भरती असते तेव्हा तर प्रॉपर 10-10 फूट उंच उडतं. तर तेवढं आम्हाला बघायला नाही मिळालं. पण सांगू का, हा स्पॉट खूप भारी आहे. आणि असं संध्याकाळच्या वेळेला आम्ही आलोय 5 वाजता. 6 वाजता बंद होतं आणि सगळीकडनं समुद्र आहे. तिन्ही बाजूनी समुद्र आहे आणि असं हे बुरुजासारखं त्यांनी केलंय. फार सुरेख आहे हा स्पॉट. उडलं मान. खरं सांगायचं तर ना, मला असं वाटतं की म्हणजे गुहागरला बामणगड नावाचा स्पॉट आहे, तो सुद्धा असाच आहे, अशाच पद्धतीचाच आहे. पण फरक हा आहे की छान असा तो रस्ता केलाय त्यांनी जाण्यासाठी. तिकीट ठेवलंय प्रॉपर, प्रत्येकी 150 रुपये तिकीट आहे. टॉयलेट आहे, सगळी व्यवस्था केली आहे. मला तेच वाटतं की भारतात सुद्धा आणि महाराष्ट्रात सुद्धा इतके सुंदर असेच स्पॉट आहेत. फक्त फरक इतका आहे की मेंटेन आपण ठेवत नाही. मग व्यवस्था असेल सरकारी आणि आपल्याकडनं पर्यटक म्हणून आपल्याकडनं चूक होते की आपण कचरा टाकतो, स्वच्छ ठेवत नाही. इथे परदेशात फरक एवढाच असतो की ते व्यवस्था छान पुरवतात, त्याचे पैसे घेतात, पण तुम्हाला पैसे द्यायला काय वाटत नाही. आणि मुख्य म्हणजे कडक नियम असल्यामुळे लोक गपचूप नियम पाळतात. मला असं वाटतं हे आपण शिकायला पाहिजे स्वतःला, आपण सुद्धा पर्यटक म्हणून, की अजिबात कचरा नाही करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, सरकारी व्यवस्था सुद्धा छान, त्याच्या आजूबाजूला प्रोटेक्शन असेल, प्रॉपर तिकीट, स्वच्छता, आणि जेव्हा पैसे तुम्ही घेता तेव्हा ती स्वच्छता ठेवता येते. असं प्रत्येक स्पॉटला जाऊन मला असं होतंय बरं का, की अरे हा हे सेम आपल्या इथे आहे. जसं वर्कला सारखा स्पॉट होता, जो रस्ता होता नुसा दुवाचा बीचचा, हा जो आहे तो बामणगड सारखा आहे. प्रत्येक स्पॉट निसर्ग आपल्याला पण भरभरून देवाने दिलेला आहे. फक्त आता आशा करूयात की ती किंमत आपल्याला पटेल, आपल्या यंत्रणेला, आपल्या सगळ्या लोकांना, आणि असेच छान डेस्टिनेशन्स आपले सुद्धा होतील. वॉटर ब्लोला लागूनच होता नुसा दुवाचा मुख्य समुद्र किनारा. हा संपूर्ण भाग त्यांनी भारी डेव्हलप केला. संपूर्ण दिवस तुम्ही इथे निवांत घालवू शकता. बीचच्याच बाजूला मला मस्त कॅफे दिसला, लई भारी लुक होता. वाटलं इथे कॉफी मारावी, पण तिथे सेट मेन्यू डिनर होता, त्यामुळे थेट समुद्र किनाऱ्यावरतीच गेलो. एखाद्या कॉन्सर्टमध्ये मस्त लाईट्स मारावेत असा काहीसा प्रकाश आकाशात होता. फारच कमाल वातावरण. खरंच संपूर्ण वसूल अशी ही नुसा दुवा ट्रिप होती. तर तुम्हाला बाली ट्रिप करायची असेल तुमच्या कुटुंबासोबत, तर हा जो नुसा दुआ एरिया आहे हा मी नक्की रेकमेंड करेन. आणि विशेषतः कुटुंबासाठी हा एरिया परफेक्ट आहे. इथे भरपूर सारे 5 स्टार प्रॉपर्टीज आहेत. आणि जनरली अशा प्रॉपर्टीज ज्या डायरेक्ट बीचवरती आहेत, यासाठी आपल्याला भारतामध्ये 15,000 ते 20,000 रुपये एका दिवसासाठी मोजावे लागतात. ते तुम्हाला 8,000 ते 10,000 रुपयामध्ये 5 स्टार प्रॉपर्टी मिळू शकते. हा संपूर्ण एरिया जो आहे, म्हणजे आता जनरली बालीमधला जो चांगू, कुटा, सेमियाक हे जे एरिया आहेत, तिथे खूप सारे क्लब आहेत, बऱ्यापैकी गोंगाट असतो. कुटुंबासाठी किंवा लहान मुलं असेल तर अतिशय निवांत शांत हा एरिया हवा असेल. निसर्ग अप्रतिम, समोर बीच अप्रतिम, तर नुसा दुआ हा एरिया परफेक्ट आहे. पर हेड खर्च किती याचा मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येतोय, अजिबात काळजी करू नका. असेच फिरण्याचे आणि खाण्याचे व्हिडिओज आपण घेऊन येत असतो, त्यामुळे बुधवार चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.